नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. आज आम्ही सहकुटुंब म्हैसूर या ठिकाणी आलेलो आहेत. म्हैसूर हे जुन्या काळामध्ये राजवाड्यांचं, महाराजांचं, संस्थानिकांचं प्रसिद्ध शहर, सुसंस्कृत म्हणून दक्षिण भारतामधलं एक प्रसिद्ध अशा प्रकारचं हे शहर. म्हैसूर म्हटलं की म्हैसूरचा राजवाडा आणि म्हैसूरचं प्राणी संग्रहालय हे आपण पाहून या ठिकाणी जातच असतो. आपण ज्यावेळेला या म्हैसूरच्या प्राणी संग्रहालयामध्ये प्रवेश करतो त्यावेळेला म्हणजे प्रवेश फी जी असते म्हणजे त्याची आपण व्हॉट्सअपद्वारे ऑनलाईन वगैरे फी देऊ शकतो. त्यानंतर प्रत्यक्ष तिकीट काढूनसुद्धा मध्ये येऊ शकतो. आणि मग सुरुवातीला आपल्याला हे सगळे असे पक्षी बघायला मिळतात. अगदी मोर वगैरे, सारस असे बरेचसे पक्षी आहेत. मी जवळपास सगळं तुम्हाला दाखवणार आहे. हा जो एक नवीन प्रकारचा पक्षी दिसतोय ना तुम्हाला, हा ब्राह्मणी बगळा, ब्राह्मणी डक या नावानं तो ओळखला जातो. पाहूया, अजूनही तो खूप व्हरायटी आहे. आपण वेगवेगळे पक्षी पाहणारच आहोत. हा सुद्धा एक तुम्हाला एक नवीनच पक्षी बघायला मिळत असेल. आपल्या महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा प्राणी संग्रहालयामध्ये नाही हा, पण इथं म्हैसूरला मात्र बघायला मिळाला. पशु पक्ष्यांचे आवाज, माणसांची गर्दी आणि या ठिकाणी अतिशय स्वच्छ आणि सुंदर प्राणी संग्रहालय, पशु संग्रहालय, पक्षी संग्रहालय आपल्याला बघायला मिळते. बघा, हे बघा कसे तिघजण मस्त एका रांगेत त्या ठिकाणी बसलेले आहेत. हां, पाहू शकता तुम्ही. हां, हे बघा लांब शेपटीचा पक्षी. पहा, अशी लांब लचक त्याची शेपटी आहे आणि रुबाबात हालचाल करत तो चाललेला आहे. हा जो पक्षी तुम्ही पाहत आहे ना, या पक्षाचं आयुष्यमान जवळपास 50 ते 60 वर्षे आहे. आणि हा मिलिटरी मोकाय या नावाने तो ओळखला जातो. आणि जसे लष्करावली स्थिर बसत नसतं तसं हाही स्थिर बसत नाही, सारखा इकडून तिकडं हा उडत आहे. अजूनही तो खूप विविध पक्षी आहेत, दाखवतोय सगळं. हा सुद्धा एक रुबाबदार पक्षी बघू शकतो आपण. विविध आवाजांच्या, विविध रंगांच्या पक्ष्याची दुनिया आता संपलेली आहे. आणि झू प्राणी संग्रहालयामधल्या या म्हैसूरच्या ठिकाणी आता मी तुम्हाला काही प्राणी दाखवायला सुरुवात करणार आहेत. हे एकदम काळं भोर माकड आहे, पण जाळी लावलेली असल्यामुळे इतकं व्यवस्थित दिसत नाही. म्हणजे मुळातच ते काळं आणि आणखी जाळी काळी. ठीक आहे, अजून दुसरं काहीतरी दाखवतो. ज्यांना चालायला थकवा आहे त्यांच्यासाठी अशी गाड्याची सोय आहे. आपण गाडीमध्ये झूमध्ये प्रवास करू शकतो. प्राणी संग्रहालय खूप मोठं आहे. पशु आणि पक्षी जे आपण पाहत ज्या रस्त्यानं जातो तोच रस्ता जवळपास 3 किलोमीटर लांबीचा आहे. एकदम दरवाजाच्या जवळ जाऊन पॅन्थर झोपलेला आहे. झूम करण्याचा प्रयत्न करतोय. हा दिसेल आपल्याला बहुतेक करून तरी. हा, तो बघा, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि छानपैकी आराम करतो आहे तो. अजूनही काही प्राणी दाखवतो. आपण जे पाठ्यपुस्तकात वाचतो ना, रॉयल बेंगॉल टायगर, हे रॉयल बेंगॉल टायगर आहे. कुसुटसा दिसत असेल तुम्हाला, तो झाडाच्या बुडाला बसलेला आहे. कारण ऊन खूप आहे ना, उन्हामुळे ते सावलीला जाऊन बसलेले आहेत. म्हैसूरच्या झूचं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय स्वच्छता, टापटीपणा आणि प्राणी हे थेट इकडून येऊ नयेत म्हणून एक असं खंदक ज्याला म्हणतो आपण, ही अशी खंदकासारखी रचना. आता तुम्ही जे पाहताय ओळखलं का? हा आहे जंगलचा राजा सिंह. पण उन्हाची वेळ आहे आणि तो मस्त आरामात बसलेला आहे. त्याच्या आरामासाठी असे गवताची कुटी, जेणेकरून हवामान थंड राहील आणि तो त्या ठिकाणी आराम करत आहे. त्याची आळ वगैरे, लांब झडप शरीर इथून आपल्याला दिसतंय. आता हा तुम्हाला ते सिंह जऱ्या घालताना दिसतोय, पाहू शकता तुम्ही. मस्त बघा. आणि हात जोरजोरात ओरडत होता, म्हणजे सिंह गर्जना. पण त्यावेळेला आम्ही तिकडल्या दुसऱ्या बाजूला होतो. बघा त्याचं रुबाबदार चालणं, इकडून तिकडे तो नुसता फिरत आहे. हा इकडच्या कप्प्यात पण दिसतो एक आणखी अलीकडे. बघा अलीकडे तुम्ही पाहू शकता, इथं 2-3 वाघ आहेत. एकूण 4 आहेत. 2 सावलीत बसलेले.
बघा तो कसा मस्त लोळण घेत आहे. एक जो सिंह आहे तो असा हलत आहे इकडून तिकडे फेर जरा. हा सिंह तुम्ही पाहू शकता किती छान मस्तपैकी झाडाखाली आराम करत बसलेला आहे. आताच तो इकडे तिकडे चक्रा मारत होता पण वाव त्याची नजर बघा तो कसा इकडे पाहतोय. वनराज आया हा जंगलचा राजा सिंह. म्हैसूरच्या प्राणी संग्रहालयाच्या आतमध्ये असे काही रस्ते आहेत. हे फक्त वन विभागाचे जे कर्मचारी किंवा जे त्यांच्या गार्डनचे कर्मचारी प्राण्यांना खाऊ घालण्यासाठी जो रस्ता लागतो तिकडून जाऊन ते त्यांना आतल्या बाजूने जाऊन अन्नधान्य पुरवतात. बघा जाळीतून तुम्हाला छानसं माकड दिसतंय. हे बघा हे खालून कसं हालचाल करते. वर आहेत आणखी 2-3. हा तिकडे आपल्याला मस्त सिंहाचा आवाज येतोय. ओळखलं का याला? हा आहे आपला पूर्वज चिंपाजी. नेमकं मी व्हिडिओ सुरू केला आणि त्यानं त्याचं तोंड तिकडे केलं. हा चिंपाजी आहे. हा बघा आपला चिंपाजी. बघा इथं आपला गोरिला इथं दिसतोय. महाकाय अशा प्रकारचा हा प्राणी. ही सुद्धा गोरिलाचीच एक जात आहे. याला वेस्टर्न गोरिला म्हणून ओळखलं जातं. हा बघा इथं दिसतो तुम्हाला. हा याचा आपण यापूर्वी जो गोरिला पाहिला होता त्याच्यात त्याचं धिप्पाड शरीर नाही, परंतु चेहऱ्याची जी रचना आहे चेहरेपट्टी ती मात्र अगदी गोरिलासारखीच आहे. प्राणी संग्रहालयाची स्वच्छता त्यासोबतच प्राण्यांचा जेवणाचा खर्च वगैरे इथं म्हैसूरच्या प्राणी संग्रहालयात अनेक दात्यांनी स्वीकारलेला दिसतो. तर हे इन्फोसिस फाउंडेशन जे जगप्रसिद्ध आहे त्यांचे बोर्ड असे आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसून येतात. कारण त्यांनी इथला प्राण्यांच्या दत्तक घेऊन देखभालीचा खर्च अन्न पाण्याचा खर्च उचललेला आहे. इथं पण आपल्याला एक गोरिला दिसते पण सावलीत बसलाय. 2-3 आहेत. गेंडा हा एकदम महाकाय आणि असा छानसा प्राणी जो सहसा नैसर्गिकरित्या काझीरंगाच्या अभयारण्यामध्ये आढळतो. पण बंदिस्त प्राणी संग्रहालयात हा आपल्याला म्हैसूर या ठिकाणी दिसतो. बघा त्याचं ते शिंग हा त्याचा एक शरीराचा मांसल भाग असतो. त्याचे ते बटबटी डोळे, त्याचा तो जबडा आणि जिथं खांदा आहे तिथे त्याचे बघा जसे 2 कान आहेत वरच्या दिशेने असलेले ते पण दिसतात तुम्हाला वर.